Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आरोप केलेला होता की इंडो यूएस ट्रेड डीलने बाकी कोणालाही काही फायदा होणार नसून उद्योगपती गौतम अदानींवरील अमेरिकेतला खटला संपवण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे असं ते म्हणालेले होते. आता प्रॅक्टिकली बघायचं झालं तर इंडो यूएस ट्रेड डीलचं पुढे काय झालं हे काही कळायला मार्ग नाहीये. पण उद्योगपती गौतम अदानी यांच्या संदर्भामध्ये अमेरिकेत जे सगळे खटले सुरू होते त्यातनं ते आता सुटलेले आहेत. कसं आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरचा फौजदारी फसवणुकीचे सगळे जे आरोप होते ते आता मागे घेतलेले आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या कंपनीशी संबंधित इराणवरील निर्बंधांच्या कथित उल्लंघन प्रकरणामध्ये सुद्धा तडजोड ही स्वीकारण्यात आलेली आहे. त्यामुळे जगातल्या श्रीमंत उद्योगपतींच्या पंक्तीत बसणारे गौतम अदानी यांना अमेरिकेतने हे खूप मोठे दिलासे मिळालेले आहेत. जसं भारतामध्ये कायदे मंत्रालय आहे त्याच पद्धतीने अमेरिकेत त्याला यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस म्हणतात, ज्यांनी अदानी आणि त्यांचे भाचे सागर अदानी यांच्या विरोधातल्या केसेस या आता बंद केलेल्या आहेत आणि ह्या फाईल काही पुन्हा सुद्धा उघडणार नाहीत. अशा पद्धतीने ह्या केसेस कायमस्वरूपी बंद झालेल्या आहेत. अमेरिकेत अदानींविरोधात एकूण 3 केसेस होत्या. त्यातल्या 2 ह्या दिवाणी म्हणजे सिव्हिल केसेस ज्याला आपण म्हणतो त्या होत्या आणि एक फौजदारी म्हणजे ज्याला क्रिमिनल केसेस आपण म्हणतो त्या होत्या. फौजदारी खटला अमेरिकेच्या न्याय विभागाने आता मागे घेतलेला आहे आणि ज्या दिवाणी केस होत्या त्याच्यामध्ये सुद्धा 28 कोटी हे अदानींनी भरलेले आहेत आणि त्यातून ते सुटलेले आहेत. पण पैसे भरले याचा अर्थ असा नाही की ते दोषी असल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यांनी गुन्हे कबूल केलेले नाहीयेत, पण हे पैसे त्यांनी भरलेले आहेत आणि ह्या प्रकरणातून ते आता सुटलेले आहेत. जसं भारतामध्ये सेबी आहे त्याच पद्धतीने अमेरिकेमध्ये SEC आहे. त्या प्रकरणामध्ये सुद्धा अदानींनी 173 कोटी भरून ती पण केस बंद झालेली आहे, सेटल झालेली आहे. इथे सुद्धा परत एकदा सांगते की त्यांनी दोषी असल्याचं मान्य केलेलं नाही. त्यांनी हे केवळ पैसे भरलेले आहेत आणि त्याच्यातनं ही केस सुद्धा आता बंद झालेली आहे. केसेस बद्दल जाणून घेतलं, पण खूप लोकांना याबद्दल जाणून घ्यायचं असेल की नेमके आरोप काय होते, कुठल्या या केसेस होत्या. तर 2 मुद्द्यात समजून घेऊया. पहिली केस, अदानींकडून भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना $265 मिलियन लाच दिलेली आहे अशा पद्धतीचे आरोप झालेले होते. कशासाठी तर भारत सरकारकडून जे भारतातले वेगवेगळे खरं तर राज्य सरकार आणि तिथले ज्या सगळ्या कंपनीज असतात त्यांच्याकडनं सोलार पॉवर कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्यासंदर्भातले हे सगळे पॉवर कॉन्ट्रॅक्ट्स मिळावेत यासाठी हे सगळे पैसे भरण्यात आलेले होते. अशा पद्धतीचं पैसे भरण्यापेक्षा ही लाच देण्यात आलेली होती आणि हा एक भ्रष्टाचार इथे झालेला आहे अशा स्वरूपाचे हे आरोप होते. दुसरा आरोप होता तो म्हणजे की अमेरिकेने इराणकडून LPG घेण्यावर निर्बंध घातलेले असतानाही अदानींच्या कंपनीकडून LPG इराणकडूनच घेण्यात आले, ह्यावर सुद्धा एक केस झालेली होती. आता ह्या पहिला जो आरोप होता की ज्याच्यामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्यासाठी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्यासंदर्भातला हा आरोप. तर ह्या पहिल्या आरोपामध्ये अनेकांना हा प्रश्न पडू शकतो की हे तर सगळं भारतामध्ये आहे, इथे भारतामध्येच काही होत नाहीये तर अमेरिकेला या सगळ्या गोष्टींची का पडलेली आहे असं कुणालाही प्रश्न पडू शकतो. पण अमेरिकेचं याच्या संदर्भात काय देणं घेणं होतं तर त्यांचं असं म्हणणं होतं की सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अदानी समूहाने अमेरिकन बँका आणि गुंतवणूकदारांकडनं अब्जावधी डॉलरचा निधी उभारलेला आहे, पण ही बाब अमेरिकी गुंतवणूकदारांपासून लपवण्यात आलेली आहे हा त्यांचा आक्षेप आहे. अदानींवर गुंतवणूकदारांची दिशाभूल करून अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांची दिशाभूल करून 720 कोटी उभारल्याचा आरोप करण्यात आला होता आणि ह्यामध्ये सुमारे $175 लाख अमेरिकन गुंतवणूकदारांकडूनच घेतल्याचं म्हटलं गेलेलं होतं आणि त्यामुळे ह्यात अमेरिकेचे इन्व्हेस्टर्स असल्याने अमेरिकेत ही केस सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता हे तर सगळे झाले आरोप. मूळ प्रश्न की ह्यातनं ते बाहेर कसे पडले. जसं मगाशी आपण म्हटलंच की त्यांनी काही प्रकरणांमध्ये पैसे दिलेले आहेत, पण यातली आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती अशी की अदानींनी ह्या प्रकरणांसाठी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी वकील किंवा त्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ओळखले जाणारे रॉबर्ट जुफ्रू ज्युनियर यांना आपलं वकील बनवलं. आणि ही केस सुरू असतानाच एक ट्विस्ट सुद्धा त्याच्यामध्ये आला, कारण की न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीने त्यांनी असं सांगितलं, त्याच्यामध्ये दावे असे केले की गौतम अदानींचे वकील आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची वॉशिंग्टनमध्ये एक बैठक झाली ज्यात 100 स्लाइड्सचं एक प्रेझेंटेशन हे अदानींच्या वकिलांकडनं ठेवण्यात आलं, म्हणजेच जुफ्रू जे आहेत त्यांच्याकडनं ठेवण्यात आलं, ज्यानुसार
अमेरिका सरकारकडे अदानींविरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत, ही केस चालवण्याचे अमेरिकेला अधिकारच नाहीत आणि प्रकरण भारतातलं आहे, त्यामुळे अमेरिकेचा याच्याशी संबंधही नाही, असे सगळे दावे त्याच्यातनं करण्यात आले. एवढ्यावरच गोष्टी थांबल्या नाहीत, तर या 100 स्लाइड्सपैकी एका स्लाइडमध्ये तर सेटलमेंट झाल्याचा संशय यावा असाही दावा करण्यात आला. कारण की जर अमेरिकेच्या सरकारने अदानींवरील आरोप मागे घेतले तर त्या बदल्यात अदानी ग्रुप $10 बिलियन म्हणजे कोटींची गुंतवणूक अमेरिकेत करेल, ज्याने 15,000 अमेरिकी नागरिकांना किंवा तिथल्या लोकांना नोकऱ्या मिळतील, अशा पद्धतीने तिथे ऑफर देण्यात आली, असाही दावा या न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीमध्ये करण्यात आलेला आहे. असो, पण या केसचे पैसे भरलेले आहेत आणि आता अदानी ह्यातनं सुटलेले सुद्धा आहेत. दुसरीकडे आणखीन एक केस होती, ती म्हणजे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेने इराणवर निर्बंध घातलेले असतानाही अदानी समूहाकडनं इराणकडून LPGची खरेदी केली गेली. मात्र हे आपण इराणमधून न घेता अदानी एंटरप्राइजेसने दुबई स्थित एका व्यापारामार्फत LPGची खरेदी केलेली होती. त्या व्यापाराने हे इंधन ओमान आणि इराकमधून येत असतं असं सांगितलेलं होतं, त्यामुळे इराणबद्दलची आम्हाला कल्पना नव्हती असं अदानी कंपनीकडनं सांगण्यात आलं. त्यामुळे आता इराणमधून आलेल्या LPG संदर्भातील निर्बंध उल्लंघनाच्या केसमध्ये सुद्धा तोडगा काढण्यासाठी अदानी एंटरप्राइजेसकडनं $275 मिलियन सुद्धा भरण्यात आलेले आहेत. त्याच संदर्भातली सुद्धा सहमतीही दर्शवण्यात आलेली आहे. अर्थात अगदी लाच देण्याच्या आरोपापासून ते ह्या सगळ्या ऑफर्स संदर्भात, जे $10 बिलियन संदर्भातली जी ऑफर US ला देण्यात आलेली होती, हे जे न्यूयॉर्क टाइम्सने छापलेलं होतं, ह्या सगळ्या संदर्भातले जे आरोप करण्यात आलेले आहेत, एकंदरीतच त्या सगळे आरोप जे आहेत हे अदानी समूहाने फेटाळलेले आहेत. पण अदानी आणि भारतातले विरोधक यांचा किती 36चा आकडा आहे हे आपण अनेक वर्षांपासून पाहत आहोत. आणि आत्ताचं हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे की तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांनी ट्रेड डील नाही तर अदानींना खटल्यातून मुक्त करण्यासाठी हा सगळा सौदेबाजी केलेली आहे, असं परत एकदा राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. असो, आरोप एका बाजूला होतच राहतील, पण अदानी समूहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता त्यांचे शेअर्स परत एकदा वधारलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीतच हिडनबर्गचा जो रिपोर्ट आलेला होता, ज्याच्यामध्ये स्टॉक मॅनिप्युलेशनचे आरोप झालेले होते, त्याच्यामधनं सुद्धा सेबीकडनं बऱ्यापैकी अदानींना क्लीन चिट मिळालेली आहे. त्यामुळे ते असेल किंवा अगदी अमेरिकेतले खटले हे सुद्धा आता बंद झालेले आहेत. ह्या सगळ्यामुळे अदानी कंपनीला मात्र खूप मोठा दिलासा जो आहे तो आता मिळालेला आहे. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुमच्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि असेच दिवसभरातले माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.